कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील 1700 झाडे तोडण्याला नाशिककरांनी जनसुनावणीवेळी कडाडून विरोध केला। महापालिका आयुक्त हजर नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। झाडे तोडण्याचा अधिकार महापालिकेला आहे का असा सवाल करीत पर्यावरणप्रेमींनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली। वृक्षतोड करावी लागेल असे सुनावणीआधीच वक्तव्य करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या हुकुमशाहीचा निषेध करण्यात आला। शासन सुनावणीचा केवळ दिखावा करीत आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला। तपोवनातील झाडे तोडण्याऐवजी मोकळ्या जागांचा विचार करावा असंही सांगण्यात आलं। यावेळी निरंजन टकले, निशिकांत पगारे आदींसह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2021 मध्ये अशी अमेंडमेंट झालेली आहे, तरतूद या प्रकारे सुधारणा झालेली आहे, जर 200 पेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा जुनी, रिपीट करतो, 200 पेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा अधिक वर्षाची जर झाडं तोडायची असतील तर स्थानिक वृक्ष प्राधिकरण किंवा प्रशासक निर्णय घेऊ शकत नाही। अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे म्हणजे स्टेट ट्री ऑथॉरिटी कडे पाठवणे आणि त्यांची मंजुरी घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे।